विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं चौकशी प्रकरण आता चांगलंच गाजतंय। फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी बीकेसी पोलिसांचं एक पथक आज दुपारी 12 वाजता दाखल झालं आणि तेव्हापासून फडणवीस यांचा जबाब नोंदवायला सुरुवात झाली। तुम्हाला आठवत असेल तर फडणवीस यांनी सभागृहामध्ये बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केला होता आणि आता याच प्रकरणी फडणवीस यांचा हा जबाब नोंदवला जात असल्याचं सांगितलं गेलं। दरम्यान ही प्रक्रिया आता किती वेळ चालेल अशी शंका असतानाच अगदी काहीच वेळापूर्वी फडणवीस यांची जी चौकशी आहे ती संपलेली आहे। सागर बंगल्यावर या चौकशीपूर्वी भाजपचे बडे नेते उपस्थित झाले होते। या नेत्यांनी फडणवीसांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। राज्यभरामध्ये नोटिशीची होळी सुद्धा करण्यात आली आणि त्यानंतर ही चौकशी जी आहे ती पार पडली, जी दुपारी साधारणतः 2 वाजता संपलेली आहे। याच पार्श्वभूमीवर फडणवीसांना आलेल्या या नोटिशीचा नेमकं प्रकरण काय आहे, या चौकशीमध्ये नेमकं काय झालं, ही नोटीस पाठवण्यामागचं कारण काय आहे आणि या सगळ्या प्रकरणाचे राज्यभरात काय पडसाद उमटले, याच सोबत आपल्या चौकशीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, असं सगळं आता आपण सलग आणि सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा। एकंदर देवेंद्र फडणवीस हे 2-3 प्रकरणांमुळे अडचणीत आल्यात। एकतर फोन टॅपिंग प्रकरण, दुसरं त्यांनी जो पेनड्राईव्हच्या माध्यमातून सभागृहामध्ये खुलासा केला होता तो, आणि त्याचसोबत बदल्यांबाबतचा जो भ्रष्टाचार आहे तो सुद्धा फडणवीसांनी सभागृहामध्ये मांडला होता। त्याबाबत विशेषतः ही आजची जी कारवाई आहे, जी आजची चौकशी आहे ती झालेली असल्याचं म्हटलं जातं। हे प्रकरण बदल्यांमधील भ्रष्टाचाराचं नेमकं काय आहे तर मार्च 2021 मध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या बदली घोटाळ्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला। आता यासाठी त्यांनी काही माहिती सादर केली आणि ही सगळी माहिती फडणवीसांनी केंद्रीय गृह खात्याकडे सुद्धा पाठवली। दिल्लीत केंद्रीय गृह सचिव यांना सगळी माहिती सादर केल्यानं आता न्यायालयानं त्याचं गांभीर्य ओळखून सीबीआय कडे चौकशी करण्याचे जे आदेश आहेत ते या प्रकरणी दिलेले आहेत। परंतु ही ऑफिशियल सिक्रेट माहिती लीक कशी झाली याचा एफआयआर महाराष्ट्र पोलिसांनी या पार्श्वभूमीवर इथं दाखल केला। मुंबई पोलिसांनी 160 अंतर्गत या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आणि त्याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज बीकेसी पोलीस मुंबईतील देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सागर बंगल्यावर गेले होते। या प्रकरणाची अधिक सविस्तरपणे माहिती दिली की या प्रकरणाची चौकशी चालूच असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेमार्फत दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत बोलताना नेमकं काय म्हणाले, अगदी थोडक्यात पाहूया। गुन्ह्यामधला पद्धत जी आहे ती पद्धत नमूद तारखेच्या वेळी ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने राज्य गुप्त वार्ता विभाग येथील गोपनीय पत्र व इतर तांत्रिक गोपनीय माहिती बेकायदेशीर प्राप्त केली आणि ही राज्य गुप्त वार्ता विभागाची गोपनीय माहिती बाहेर गेल्यामुळं मार्च 21 मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्यामध्ये भारतीय टेलिग्राफ ऍक्ट, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट या अन्वये 5 अज्ञात इसमांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। आतापर्यंत 24 साक्षीदारांचे जबाब झालेले आहेत। गुन्हा कन्क्लूड करण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांचा त्याच्याशी संबंध आहे त्यांचे सगळ्यांचे जबाब घेणं हे कायद्याने बंधनकारक आहे। आता याच्या संदर्भामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते यांना पहिली नोटीस 21/8/21 ला दिली होती, दुसरी नोटीस 6/9/21 ला दिली होती, तिसरी नोटीस 8/10/21 ला दिली होती, चौथी नोटीस 17/11/21 ला दिली होती आणि आता एक नोटीस 2/3/22 ला दिली होती आणि 11/3/22 ला, अशा जवळपास 5 ते 6 वेळा त्यांना नोटीस पाठवली आणि नोटीस याचा अर्थ ते काही समन्स नाहीये।
तर आपण पाहिलं की दिलीप वळसे पाटील यांनी हे जे प्रकरण जे आहे ज्याबाबतची चौकशी होते फडणवीसांची होत होती त्याबाबतची ही माहिती दिली. मात्र त्यानंतर आपली चौकशी संपल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली, ज्यामध्ये त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामध्ये मला सह आरोपी म्हणून प्रश्न विचारले गेले, सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल करता येतील असे प्रश्न विचारण्यात आले, असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. आणि यासोबत आणखीही काही दावे आणि काही आरोप फडणवीसांनी केलेले आहेत. फडणवीस आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय म्हणाले ऐकूया. महाघोटाळा का घडला याची चौकशी हे सरकार याकरता करू शकत नाही, कारण महाघोटाळ्याचा रिपोर्ट 6 महिने या सरकारने दाबून ठेवला आणि मी जर तो बाहेर काढला नसता तर कोट्यवधी रुपयाचा महाघोटाळा हा त्या ठिकाणी दबून गेला असता. मला पोलिसांनी प्रश्नावली पाठवली होती, मी त्यांना पत्रही दिलं होतं की या प्रश्नावलीचं मी उत्तर देणार आहे. मात्र काल त्यांनी मला हजर राहण्याच्या संदर्भातली नोटीस पाठवली. माझ्या देखील हे लक्षात आलं की हजर राहण्यासंदर्भातली अचानक नोटीस येण्याचं कारण सभागृहामध्ये जे विषय मी मांडतोय, मग या सरकारच्या मंत्र्यांचं दाऊद सोबत कनेक्शन असेल किंवा हे सरकार विरोधी पक्षासोबत कसं षडयंत्र करताय या संदर्भातले विषय असतील, आणि म्हणून अचानक अशा प्रकारची नोटीस उपस्थित राहण्याची मला देण्यात आली. मी त्या नोटीसच्या संदर्भात कालच घोषित केलं की हो मी जाणार आहे. मग सरकारतर्फे पोलिसांतर्फे मला विनंती करण्यात आली की आम्हीच आपल्याकडे चौकशी करता आणि माहिती घेण्याकरता आमचा स्टाफ पाठवतो. त्यानुसार ते आज आले. पण वळसे पाटील साहेब जे म्हणाले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे, मला जो क्वेश्चनर पाठवला होता आणि आज जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत यामध्ये एक गुणात्मक अंतर आहे. आणि ते अंतर हे आहे की आजच्या सगळ्या प्रश्नांचा रोख जणू काही ऑफिशियल सिक्रेसी ॲक्टचं उल्लंघन मी केलंय अशा प्रकारचा रोख होता. म्हणजे हे सगळं घोटाळा बाहेर काढून ऑफिशियल सिक्रेसी ॲक्टचं तुम्ही उल्लंघन केलं असं तुम्हाला वाटत नाही का? हे अशा प्रकारे करणं योग्य होतं का? अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे 160 मध्ये साक्षीदाराचा ज्या प्रकारे जबाब घेतात तसे प्रश्न नव्हते. तर जणू काही मला आरोपी सहआरोपी बनवता येईल का अशा प्रकारचे प्रश्न आज विचारण्यात आले. पण माझ्यावर लागू व्हायचं असेल तर व्हिसल ब्लोअर्स प्रोटेक्शन ॲक्ट लागू झाला पाहिजे. याचं कारण हा घोटाळा मी बाहेर काढलाय, मी व्हिसल ब्लोअर आहे आणि तो न्यायालयाने मान्य केलेला घोटाळा, आणि त्याच्यात आता अनेक लोक बाहेर पडतायत, कोट्यवधीचे व्यवहार हाती लागतायत. दुसरं महत्त्वाचं यातलं असं आहे की मी जे त्यांना अतिशय स्पष्टपणे सांगितलं, मी जबाबदार नेत्यासारखा वागलो. त्या संदर्भातलं अग्रेषित केलेलं पत्र मी दाखवलं. पण त्याच वेळी मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ट्रान्स्क्रिप्ट किंवा पेन ड्राईव्ह हा मी कोणालाही देणार नाही. याचं कारण हे मटेरियल सेन्सिटिव्ह आहे आणि म्हणून याची कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे? राज्य सरकारला तर मी देऊ शकत नाही. राज्य सरकारने जो घोटाळा दाबला त्याचे कागद मी राज्य सरकारला देऊन त्यांनी काय दिवे लावले असते? त्यामुळे त्या सगळ्या कागदपत्रांमध्ये IPS ऑफिसर्सची नावं असल्यामुळे IPS ऑफिसर्सची कॉम्पिटंट अथॉरिटी केंद्रीय गृहसचिव असल्यामुळे हे सगळे कागद मी केंद्रीय गृहसचिवांना दिले. त्यामुळे कुठेही ते पब्लिक डोमेनमध्ये मी आणले नाहीत. जे कव्हरिंग लेटर होतं त्याच्या व्यतिरिक्त सेन्सिटिव्ह मटेरियल मी पब्लिक डोमेनमध्ये आणलं नाही. पण त्याच वेळी सिक्रेसीचा भंग झाला असेल तर तो कोणी केला? संध्याकाळी ही सगळी कागदपत्र ट्रान्स्क्रिप्टची जी मी केंद्रीय गृहसचिवांना दिली होती ती मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली.
त्यामुळे चौकशी झाली पाहिजे तर ती त्यांची झाली पाहिजे. कारण पत्रकारांना हे जर पोलीस मानतात की हे सिक्रेट डॉक्युमेंट होते, तर मग ते मंत्री नवाब मलिकांना प्रेसला देण्याचा अधिकार होता का? ते त्यांनी दिले आहेत प्रेसला, आपल्यापैकी सगळ्यांनाच त्यांनी दिले आहेत, आपल्याजवळ देखील त्याची माहिती आहे. त्यामुळे कितीही मला गोवण्याचा प्रयत्न केला तरी सरकार मला गोवू शकत नाही. हे काळे कारनामे मी बाहेर काढतच राहणार आहे. या संदर्भात जेवढी माहिती मिळेल ती माहिती मी पोचवतच राहणार आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की मी एका अतिशय जबाबदार नागरिकासारखं सगळं संवेदनशील मटेरियल हे प्रसिद्धीच्या मागे न लागता, ते पब्लिक डोमेनमध्ये न आणता ते मी कॉम्पिटंट अथॉरिटीला दिलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हा जो काही चौकशी वगैरे करण्याचा किंवा स्टेटमेंट नोंदवण्याचा जो काही उपक्रम या ठिकाणी झाला आहे, सरकारला यातनं काही हाती लागणार नाही. या माध्यमातनं त्यांचे मनसुबे जे आहेत ते मनसुबे पुरे होऊ शकणार नाहीत. माझ्याकडे त्यांनी पाठवलेली प्रश्नावली आहे आणि आज जी प्रश्नावली आली ती ऑफिशियली मला देण्यात आलेली आहे. या दोन्हीमध्ये भरपूर अंतर आहे. आणि आता या प्रश्नावलीचा जो रुख आहे तो जणू काही मीच ऑफिशियल सिक्रेट ॲक्टचं उल्लंघन केलं आणि म्हणून मीच त्याचा आरोपी आहे, अशा प्रकारची प्रश्नावली आज होती. ते गृहमंत्र्यांनी काही सांगितलं तरी माझे प्रिव्हिलेज काय ते मला माहिती आहे. तथापि मी कालच घोषित केलं होतं की मी प्रिव्हिलेज वापरणार नाही. त्यामुळे मी प्रिव्हिलेज न वापरता योग्य उत्तरं दिलेली आहेत. केंद्रीय यंत्रणांना हायकोर्टानेच कारवाई करायला सांगितलं आहे, त्याप्रमाणे सीबीआय कारवाई करत आहे. अनेक लोकांची चौकशी चाललेली आहे. अनेक पोलीस अधिकारी रोज तिथे जात आहेत, त्यांचं बयान होत आहे. काही लोक माफीचे साक्षीदार देखील झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनीही कुठे व्यवहार झाला हे देखील सांगितलेलं आहे. ही सगळी चौकशी सीबीआय चाललेली आहे. मला वाटण्याचा विषय काय हे महाराष्ट्रातल्या जनतेला दिसत आहे की राजकीय अभिनिवेशातनंच कारवाई चाललेली आहे. ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे अशा प्रत्येक व्यक्तीला मनातनं तरी हे नक्कीच वाटेल की अशा प्रकारची नोटीस देणं हे चुकीचं आहे. अधिकाऱ्यांवर दबाव बनवला जातो आहे, पण मला असं वाटतं त्यांनी किती दबाव बनवला तरी शेवटी अधिकाऱ्यांनाही माहिती आहे की एक दिवस जेव्हा हे उघडकीस येतं त्यावेळी कोणी कोणी या गोष्टी दाबून ठेवल्या होत्या त्या बाहेर येतात आणि मग तपास यंत्रणांसमोर अधिकाऱ्यांनाही जावं लागतं. त्यामुळे अधिकारी या संदर्भात योग्य आणि कायदेशीर कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे. उद्या गृहमंत्री काय उत्तर देतील हे मला माहिती नाही. त्यांना जे उत्तर द्यायचं असेल ते त्यांनी द्यावं. आम्ही आमच्या मागणीवर कायम राहणार आहे. काल जेव्हा वकील प्रवीण चव्हाण बोलले त्याच वेळी उद्याचं उत्तर काय असणार आहे याची मला पूर्ण कल्पना आलेली आहे आणि मी ते एक्सपेक्टही केलेलं. म्हणूनच मी कालही माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं की मी सगळी तयारी करून ठेवली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सगळे पुरावे मी जमा केलेले आहेत. आम्ही हायकोर्टामध्ये जाऊ. संपूर्ण प्रकरण पुन्हा सीबीआयकडे गेलं पाहिजे याकरता हायकोर्टाला विनंती करू आणि हे सगळे पुरावे सीबीआयला सुपूर्द करू. तर आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीसांची आज झालेली जी चौकशी आहे त्याबाबत त्यांनी कशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे, यापुढे आपली भूमिका कशी राहणार आहे त्याबाबत सुद्धा त्यांनी संकेत दिलेत आणि याचसोबत महाविकास आघाडी सरकारवर काही टीका सुद्धा केली आहे, काही गंभीर आरोप केलेत. आता ही झाली फडणवीसांची प्रतिक्रिया जी चौकशी नंतरची होती. मात्र चौकशीपूर्वी महाराष्ट्रभरातून अत्यंत तीव्र अशा प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळालेल्या आहेत. जेव्हा फडणवीस यांच्या चौकशीचं वृत्त आलं तेव्हापासून भाजपच्या अनेक नेत्यांनी तर प्रतिक्रिया दिल्याच आहेत. पण याचसोबत राज्यभरामध्ये महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आज भाजपकडून फडणवीसांना आलेल्या या नोटिशीचा, या कारवाईचा आणि महाविकास आघाडी सरकारचा मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. यावरची स्थिती अगदी थोडक्यात पाहूया. देवेंद्र जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सरकार हमसे डरती है, पुलिस तो आगे करती है। सरकार हमसे डरती है, पुलिस तो आगे करती है। देवेंद्र जी तुम अंगार है, देवेंद्र जी तुम अंगार है। महाविकास आघाड़ी सरकार का महाविकास आघाड़ी सरकार नवाब मलिकचा राजीनामा, मलिकचा राजीनामा। देवेंद्र जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।
मुख्यमंत्री कैसा हो, महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो। तर आपण पाहिलं की राज्यभरामध्ये या सगळ्या प्रकरणाचे पडसाद जे आहे ते फडणवीसांची चौकशी संपेपर्यंत उमटत होते. उद्या विधान भवनामध्ये सुद्धा याचे पडसाद उमटतील अशी शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट जी आहे ती लक्षवेधी ठरली ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आणि त्यांचं जे वक्तव्य आहे ते जाणून घेणं किंवा त्याचा अर्थ लावणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अजित पवार असं म्हणाले की एकमेकांना टार्गेट करणं, नोटिसा देणं आणि अशी परिस्थिती ही राज्यामध्ये कधीच नव्हती. कशासाठी पाठवली आहे नोटीस? सर्व पक्षांनी जबाबदारीनं वागण्याची गरज आहे असं अजित पवारांनी आपल्या या पत्रकारांशी बोलतानाच्या केलेल्या संवादात म्हणतात. अजित पवार यावेळी नेमकं काय म्हणाले ऐकूया. माझं एवढंच म्हणणं आहे, खरं तर सर्वच राजकीय पक्षांनी सर्वांनी आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारे परिस्थिती कधी नव्हती या नोटिसा देणं, त्याच्या संदर्भात ह्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांचा वापर करणं. मी स्वतः देशाच्या पंतप्रधानांच्या समोर देखील वक्तव्य त्या बाबतीमध्ये थोडं बहुत केलेलं होतं. प्रत्येकाने आपलं आपलं काम करावं. जनतेने ज्यांना पाठिंबा दिलेला आहे ते जनतेच्या लोकशाहीमध्ये जनता ज्यांच्या पाठीशी असेल त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करावं. लोकांना एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप होतात ते ऐकण्यामध्ये अजिबात रस नाही. आता सकाळी 7 वाजता देखील मी इथं आलो होतो. इथं सूस आणि इथल्या परिसरातल्या लोकांचं काय म्हणणं आहे, आमचा पाण्याचा प्रश्न, आमचा ड्रेनेजचा प्रश्न, आमचा विजेचा प्रश्न, आमचा स्मशानभूमीचा प्रश्न, असे प्रश्न सुटावेत. त्याच्यामध्ये काय आम्हाला ती मदत व्हावी. परंतु तो प्रश्न राहतो बाजूला आणि प्रत्येक वेळेस कुणी ना कुणी काही ना काही हे अशा प्रकारच्या नोटिसा काढल्या जातात किंवा त्याच्याबद्दलचे वक्तव्य केली जातात. तर आपण पाहिलं की अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यानंतर नितेश राणेंना विचारलं असता मग नितेश राणेंनी म्हटलं की मग अजित पवारांनी हे आपल्या अधिकाऱ्यांना आणि आपल्या नेत्यांना किंवा मंत्र्यांना सांगावं आणि याबाबतची जी कारवाई आहे त्याबाबत निर्णय घ्यावा. दरम्यान आता आणखी एक मुद्दा मिळाला या निमित्तानं देवेंद्र फडणवीस विरुद्ध महाविकास आघाडी किंवा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी हे चित्र किंवा हा वाद पेटण्यासाठी उद्या विधान भवनामध्ये या सगळ्या प्रकरणाचे काय पडसाद उमटणार, भाजपची पुढची भूमिका काय राहणार, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे अन्य नेते कशा पद्धतीनं हे प्रकरण आता पुढे नेतील आणि महाविकास आघाडीकडून कशा पद्धतीनं उत्तर मिळेल, कशी कारवाई पुढे जाईल, सगळं आपण वेळोवेळी जाणून घेणार आहोत. आणि यासारख्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.